आणि आता दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। शिंदे फडणवीस अकार्यक्षम म्हणून राज्याचा कारभार अजितदादांकडे, रोहित पवारांचा टोला। रोहित पवार यांच्या विरोधामध्ये कायदेशीर कारवाई करणार, तलाठी भरतीत वसुली झाल्याच्या आरोपानंतर विखे पाटील आक्रमक, तर कारवाई करायची असल्यास करा, रोहित पवारांचं प्रत्युत्तर। पुण्यामध्ये डीएड बीएडच्या विद्यार्थ्यांनी अडवली मंत्री चंद्रकांत पाटलांची गाडी, शिक्षक भरतीमधील इंग्रजी माध्यमांचे स्वतंत्र आरक्षण रद्द करण्याची विद्यार्थ्यांची मागणी। रिलायन्स ही फक्त गुजराती कंपनी असेल तर महाराष्ट्रामध्ये आलेच कशाला, कंपनीचा बोऱ्या विस्तारा गुंडाळा, एंटिलियाचा देखील गाशा गुंडाळा आणि गुजरातला जा, जमीन मराठी माणसाची आणि जाते फायदा मात्र गुजरात्यांना, संदीप देशपांडे यांचा मुकेश अंबानी यांच्यावर हल्लाबोल। माजी खासदार शालिनी पाटील यांचं अजित पवारांच्या विरोधात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना पत्र, जलसिंचन घोटाळा आणि शिखर बँक घोटाळ्याच्या कारवाईसाठी सुप्रीम कोर्टामध्ये जाणार असल्याचा उल्लेख, अजित पवारांच्या चुकांवर भाजपकडून पांघरुण घातलं जातं अशी टीका। सुनील केदार यांच्यावर गुन्हा दाखल, जेलमधून सुटल्यानंतर विनापरवानगी रॅली काढल्यामुळे नागपुरात गुन्हा दाखल, रॅलीमधील वाहनांवर देखील पोलीस कारवाई करणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेणार, मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काळाराम मंदिर आणि पंचवटी परिसरात रंगरंगोटी, विद्यार्थी आणि कलाकारांनी रंगवलेल्या भिंतींमुळे परिसर राममय। नवाब मलिक यांना 6 महिन्यांचा वैद्यकीय जामीन मंजूर, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा। छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर उपसा सिंचन योजना कार्यक्रमात गोंधळ, आरोग्य किट लुटण्यासाठी नागरिकांची गर्दी।